नमस्कार मंडळी, आपली संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दत्त संप्रदायातील श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तो भक्तांच्या कल्याणाचा एक महामंत्र आहे. साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार. जेव्हा ते कुरवपुरात हे गुप्त झाले तेव्हा अनेकांना वाटले की आता दर्शन कसे होणार. पण गुरुदेवांचे प्रेम अथांग आहे. ते आजही आपल्या भक्तांसाठी सूक्ष्म रूपाने धावून येतात. आजच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 10. एका निष्पाप भक्ताचा चोरांनी घात केला, पण साक्षात श्री गुरु त्रिशूळ हाती घेऊन काळ बनून कसे प्रगट झाले. मरणाच्या दारातून वल्लभेश ब्राह्मणांना त्यांनी कसे वाचवले. श्रद्धेचा हा थरारक आणि चमत्कारिक अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग डोळे मिटून श्री गुरूंचे स्मरण करूया आणि सुरू करूया आजचा अध्याय. अध्याय 10. वल्लभेश ब्राह्मणास जीवदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले, मग त्यांचे पुढील अवतार कसे झाले. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांनी कालपरत्वे विविध अवतार घेतले हे समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवा भक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रगट होतात याची खात्री पटेल. वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापार धंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. या खेपीस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्या क्षणी श्रीगुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रगट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आगोकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही. मला क्षमा करा. सर्व साक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला. श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता. या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले, म्हणून त्यांनी यांना मारले. तुला जिवंत केले. तो येथेच उभा होता, आता कोठे गेला काही कळले नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला. ते ऐकताच त्या ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्रीगुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. 4000 ब्राह्मणांना भोजन दिले. असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात. हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रगट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले. नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज, श्रीगुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा.
तर मित्रांनो, असा आहे हा श्री गुरूंचा अतर्क्य महिमा. वल्लभेश ब्राह्मणाने केवळ नवस बोलला होता, पण संकटाच्या वेळी श्री गुरूंनी त्याचे प्राण वाचवून तो पूर्ण करून घेतला. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. तुम्ही जगात कुठेही असा, संकटात जेव्हा तुम्ही मनोभावे श्री गुरूंची हाक मारता, तेव्हा ते तुमच्या रक्षणासाठी नक्कीच धावून येतात. आजचा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुढील भागात आपण भगवान दत्तात्रेयांचा पुढचा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत. ही अद्भुत मालिका चुकवू नका. त्यासाठी आजच आपली संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.